आज वसमत येथे ही जयंती साजरी होत आहे। त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे विठ्ठलराव मामा कोटे, कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले रंगाखेडून आलेले आमचे मित्र डॉक्टर गिरीश किशनजी गारोडे साहेब, डॉक्टर सतीश पाचपुते साहेब, माजी जिल्हा परिषद सदस्य मिराचे ताई, आमचे अब्दुल हफीज अब्दुल रहमान साहेब, आदित्यजी आयत साहेब, कन्हैयाची बायकी, वसंतसिंह चेकुरवार, धनंजयजी गोरे, रमेशराव दळवी, लक्ष्मणराव कुरडे, आमचे अलीम भैया, सतीशजी पोले सरपंच, कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमचे नमूबाई, धनंजयजी गोरे, प्रभावताई खंदारे, सन्माननीय व्यासपीठ समोर सगळी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, तरुण मित्र, समाज बांधव, आज आपण जयंती साजरी करत असताना सर्वप्रथम मी जे आमच्या समाजाची कलाकृती आहे, कारण या सगळ्या ज्या कलाकृती आता लोक पाहत आहेत, पण आपल्या समाजाची कलाकृती लोकांसमोर मांडणे आणि तुमच्या आमच्या समाजाचं एक वेगळेपण हे सगळ्या समाजाला, सगळ्या जगाला दाखवून देण्याचं काम या अंधकलाकृतीच्या माध्यमातून केलेलं आहे। मी एवढंच सांगेल की पालकमंत्री नरहरी झिरवाळ साहेब त्यांच्याकडे विनंती करून जी आपली कमिटी होत असते, त्या कमिटीच्या माध्यमातून आपल्याला या सगळ्याच मंडळीला न्याय देण्यासाठी काम करायचंय। तुमच्या कलाकाराच्या नावामध्ये, कलाकारांच्या यादीमध्ये नाव येण्याची जबाबदारी आता डॉक्टर पाचपुते साहेब आणि मी घेतलेली आहे। निश्चित संदर्भामध्ये काम ते होईलच। आज आपण बघितलं असेल की प्रास्ताविकांचे मित्र यांनी सांगितलं की बाबा आमचा समाज हा शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये नव्हता आणि त्यामुळे आमचा समाज जेव्हा शिक्षणाच्या बाबतीमध्ये पुढाकार घेतलाय, आमच्या इथे सुद्धा लेकरं बाळ आता शिकायले, महिला असतील, मुली असतील, तरुण मुलं असतील, हे सुद्धा आता शिकतायत। ते शिकले पाहिजे, संघटित झाले पाहिजे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा संघर्षाचा त्यांनी चालवला पाहिजे। म्हणूनच आपण शहापुरीच्या मागच्या काळामध्ये आम्ही सगळ्यांनी संघर्ष केला आणि त्या बाबतीमध्ये जवळपास 33 कोटी रुपयाची आदिवासी शाळा, जी निवासी शाळा आहे, ती आता पूर्णपणे काम झालंय। आता डॉक्टर साहेबांना मी विचारलं, कारण ती जरी आपण राष्ट्रवादीचा मी आमदार म्हणून केली असेल, त्यामध्ये तुमचं श्रेय आहे, त्यामध्ये डॉक्टर आमचे कारपे साहेब त्यांनी त्या आमदार असताना सुद्धा मागणी केली होती। आपल्याला जास्तीत जास्त श्रेय त्याला आपण श्रेय देत असतो। राजकारणाच्या पलीकडे जाऊन तुमच्या आमच्या समाजातील मुलं शिकले पाहिजे, त्यांची सुद्धा शैक्षणिक प्रगती झाली पाहिजे, यासाठी आपल्याला पुढच्या काळामध्ये काम करायचंय। दुसरं डॉक्टर साहेब तुम्ही सांगितलं की मागच्या काळामध्ये आमच्या सारंगवाडी गवळेवाडी येथील एक मुलगी कळमनुरला शिकायला होती आणि रात्री 10-11 वाजता खूप मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला आणि त्याच्यामध्ये ती 10 वर्षाची मुलगी वाहून जायचं काम त्या माध्यमातून झालेले। आज आम्ही तिथं सुद्धा रात्री 12 वाजता पोहोचलो, सकाळी 6 वाजेपर्यंत त्याचा शोध घेतला, 6:30 वाजता तिथं सोबतचा माणूस सापडला, तर ती मुलगी वाहून गेली। त्याच काळामध्ये तुमच्या आमचे समाज बांधव हे जे गरीब खोऱ्यामध्ये राहतात, यांना न्याय देण्यासाठी आपण पुढाकार घेतलाय आणि ती शाळा जर शाळा पूर्ण झाली असती आणि जर ती अगोदर 4-5-10 वर्षापासून लोकप्रतिनिधी जर केली असती तर हा प्रश्न कधी विचारला नव्हता। त्या मुलींचे ज्याचं पोट करपले त्या आईला त्याची किंमत माहिती आहे, तिच्या वडिलांना त्याची किंमत माहिती आहे, पण ही किंमत तुमच्या आपल्या समाज भावनांना कळण्यासाठी आपण या शाळेसाठी संघर्ष केला। जवळपास 33 कोटी रुपयाची शाळा आता आपल्या सगळ्या लेकरांसाठी या तालुक्यातच नाही तर जिल्ह्यातल्या मुलं मुली तिथे शिक्षण घेऊ शकतील यासाठी आपण काम केले। डॉक्टर साहेब आपण सांगितलं की आदिवासी ठक्कर बापा योजनेच्या बाबतीमध्ये जे काही प्रश्न आहेत, समाजाचे जे काही प्रश्न आहेत, आज आपण बघितलं असेल की मागच्या काळात आपण झिरवाळ साहेबांना इथे घेऊन आलो, आपल्या इथे जी काही भरती राहिलेली आहे आदिवासी समाजाची, उद्या अधिवेशन सुरू आहे डॉक्टर साहेब, आणि हा प्रश्न आपण तुमचं निश्चित मांडण्याचं काम आपण त्या माध्यमातून करू। त्याच्याकडे समाजासाठी करत असताना लोकप्रतिनिधी हा एका जातीचा नसतो, एका विचाराचा नसतो, तो सगळ्या विचारांनी प्रेरित होऊन सगळ्या जाती धर्माचे प्रश्न मिटवण्यासाठी त्याचे प्रयत्न असतात आणि ते प्रयत्न निश्चित भविष्यामध्ये आपण करूया, हे सुद्धा मी तुम्हाला त्या निमित्ताने शब्द देतो। आज आपली पदभरतीच्या बाबतीमध्ये सुद्धा एक मोठा आवाज त्या माध्यमातून उचलावा लागेल आणि आज जे काही करता येईल समाज बांधवांसाठी ते निश्चित करण्याचा प्रयत्न आपण त्या माध्यमातून करूया। आमच्या शहापूर असेल, शिरळी असेल, सतीमा आमचं शिंदे पांढरा असेल, जिथे जिथे आपली लोकसंख्या समाजाची आहे तिथे कळमनुरीच्या मानाने जरी कमी असेल तरी सुद्धा जेवढे समाज आहे तेवढ्यासाठी आम्ही पुढच्या काळामध्ये आदिवासी भवन हा प्रत्येक गावात झाला पाहिजे यासाठी आपण प्रयत्न करतो। या वसमत शहरातील इरिगेशनची जागा मिळण्यासाठी 3.5 एकरसाठी 5 एकर आपण नगरपालिकेच्यासाठी जागा मागतोय, त्यामध्ये आपण जे काही आमचे जे काही सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून आज हा प्रस्ताव पूर्ण केलेला आहे। 80% काम झाले, फक्त पैसे वर्ग करायचे राहिले की अधिवेशनानंतर होणार आहे। पण त्या 5.5 एकर जागेमध्ये आपण जिथं सामाजिक न्याय विभागाचा
मुलींसाठी हॉस्टेल करण्याचा शब्द मी तुम्हाला या निमित्तानं देईल. आणि हे प्रकरण पुढे जात असताना जे जे काही समाज बांधवांसाठी करता येईल ते करण्याचा प्रयत्न मी भविष्यामध्ये करणार आहे. कारण राजकारणाच्या पलीकडे जाऊन सुद्धा किती काही जरी लोक वेगवेगळ्या पद्धतीने राजकारणामध्ये ज्याला त्या लागली आपली ढोलकं वाजवावं लागतं डॉक्टर साहेब, तरी सुद्धा हा समाज मला माझं 19 आणि 24 राहण्याचं काम यांच्या माध्यमातून झालेलं आहे. माझं सुद्धा काम आहे की या समाज बांधवांचे प्रश्न सोडवण्यासाठी निश्चित मी प्रयत्न करेन हा शब्द त्या निमित्तानं देतो. आज या समाज बांधवांनी मला या जयंतीमध्ये बोलवलं, मान सन्मान दिला, सत्कार केला. माझ्या सोबत जेवढे काही मित्रमंडळी आली त्यांचाही सत्कार केला. त्याबद्दल आपले मी सगळ्यांचे आभार मानतो. मी इथून आपली रजा घेणार आहे. तुम्ही माणसाला आमचा कार्यक्रम झाला. डॉक्टर पाचपुते साहेबांना ऐकलं आहे आणि त्यांच्याकडून डॉक्टर साहेबांनी त्यांचं भाषण राहिले, पण तरी सुद्धा त्यांचं भाषण निवांत तुम्ही ऐकेल. 6:30 निघावं लागणार आहे. कारण म्हणजे अधिवेशन आहे. तुमचे आमचे प्रश्न मिटविण्यासाठी, प्रश्न सोडवण्यासाठी सभागृहामध्ये तुम्ही जिथं आम्हाला पाठवले त्या बाबतीमध्ये मी चर्चा सोडून सर्व हातून जाईल. निवडणुकीचा त्रास करू नका. 6 दिवस जोपर्यंत अधिवेशन आहे तोपर्यंत अधिवेशनामध्ये ज्या लोकांनी तिथं पाठवले त्या सगळ्या समाज बांधवांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी काम करणार आहे आणि त्यानंतर बाकीच्या सगळ्या गोष्टी होतील हा शब्द मी त्या निमित्ताने देतो. इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद. हा उठू नका, कोणी उठू नका.